Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. माढा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी करमाळ्यामध्ये शरद पवारांची सभा सुरू आहे आणि दुसरीकडे शरद पवारांचे पंढरपूरमधील शिलेदार अभिजित पाटील यांच्या कारखान्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि शरद पवारांची सभा अर्ध्यावरती सोडून या ठिकाणी अभिजित पाटील कारखान्यावरती दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतो की जाहीर ताबा नोटीस अशा प्रकारचे 3 गोळांवरती नोटिसीची बोर्ड लावण्यात आलेले आहेत. आपल्यासोबत अभिजित पाटील आहेत. काय नक्की तुम्ही आता कार्यक्रमातून तिथून सोडून आला? रोहित पवारांनी देखील भाषणामध्ये उल्लेख केला होता. मी माझ्या पूर्वनियोजित त्या ठिकाणी शरदचंद्र पवार साहेबांची आज सभा करमाळ्या इथं होती. नारायणआबा पाटील यांचा पक्षप्रवेश होता. त्या सभेला मी बसलो होतो आणि दरम्यानमध्ये कारखान्याच्या एमडींचा फोन आला की कारखान्यावर काही पोलीस अधिकाऱ्यांनी बँकेचे अधिकारी आलेत आणि त्यांनी ते ताबा घेत आहेत. खरं तर 4 महिने झाला आम्ही बँकेची कोर्टात केस होती आणि त्याचं काल नेमकं स्टे उठला आणि आम्हाला असं अपेक्षित पण नव्हतं की आज 3 वाजता काल स्टे उठला आहे ना, आज तर सकाळी त्या ठिकाणी सील होईल आणि ते आता गोडाऊन सील केलेत. आता त्यांच्याशी चर्चा करावं लागेल कारण साखर आत आहे आणि साखर असल्यामुळं ते साखर विकून शेतकऱ्याची बिलं देणं शेवटची 2 मस्ट चालू होती प्रोसेस. त्यामुळं आता नेमकी आत्ताच रोहित पवार म्हटल्याप्रमाणे दबाव तंत्राचा वापर होतोय असं कुठं वाटतंय निवडणुकीच्या तोंडावरती? नाही, आता दबाव म्हणजे आता ह्याच्यापेक्षा काय असू शकतं की काल स्टे उठला, गेले 6 महिने झालं मी त्याचं कर्जच घेतलं नव्हतं बँकेचं, जुन्या संचालकांनी घेतलं, त्याच्यावर पोलीस केस झाली, सगळं झालं आणि आता नेमकं हे समोर आले. तर आता ह्या सगळ्याचं म्हणजे आता मी वेगळं सांगायची गरज नाही. काय होतं आहे, रोहितदादा शेजारीच बसलो तुम्ही आणि फोन आला त्यावेळेस दादानी पण ऐकला आणि दादानी भाषणात पण तिथं उल्लेख केला. मी इकडं आलो. काय आता पुढची भूमिका काय? आता नक्की त्या आता काय की स्टे उठला आहे, त्याला बँकेची प्रोसेस काय आहे ती बघून आता स्टे कारखान्यातलं गोडाऊनमधली साखर विकून शेतकरी पैसे देणं ही सगळ्यात महत्त्वाची प्रायोरिटी आहे आणि तिला आता महत्त्व देणं गरजेचं आहे. त्यासाठी आता जो काही चर्चा करून आज संध्याकाळी पवारसाहेबांची सभा देखील पंढरपूर इथं आहे. पवारसाहेब देखील येणार आहेत. साहेबांच्या देखील कानावर घातले. बँकेचे वरिष्ठांशी बोलून काहीतरी त्यामध्ये मार्ग काढू आम्ही. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, गोरसाळे.